शब्द संपले, संवाद थांबला, विसरले सारे स्माईल. पारावरच्या गप्पा सरल्या, हातात आला मोबाईल. पक्ष्यांचा तो किलबिलाट ऐकू यायचा रानात. कोकिळेच्या मधुर ध्वनी घर करायच्या मनात. आता सगळे सोबत असतानाही वाटे आहोत वनात. हातात मोबाईल, खाली मान, इयरफोन असतात कानात. आजीच्या गोष्टी संपल्या, संपली आईची अंगाई. फेसबुकवरील मित्र आता करू लागे दिरंगाई. मामाचे पत्र हरवले, पुन्हा कधी ना ते सापडले. दिवाळीच्या मामा हल्ली मेसेज आमंत्रणात देऊ लागले. मस्ती करणारे मित्र हल्ली ऑनलाईन दिसतात. समोर भेटल्यावर मात्र बिझी फार असतात. मोबाईल मधील लक्ष माणुसकीतही घाला. भेटेल कुणी जो मित्र, आपुलकीने बोला. संवादानेच नाते होतात फार घट्ट. अतिरेकाने मोबाईलच्या करू नका ते नष्ट, करू नका ते नष्ट. तर आज सकाळी बघा ह्याची छोलेची भाजी बनवली होती आणि मी आता ह्या सगळ्या पितळेच्याच कढई घेतलेल्या आहेत. पण पितळेची जी भांडी तुम्ही वापरता तर भाज्या म्हणा, आमटी म्हणा, डाळ म्हणा एकदम चविष्ट बनतात. पण बनल्यानंतर लगेचच त्यातली भाजी किंवा जेही तुम्ही काही अन्नपदार्थ बनवाल तर ते अशा प्रकारे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत चला. तर हा माझ्याकडे ट्रायप्लायचा मी आता नवीन जो टोप घेतलाय ना तर त्याच्यामध्ये ही भाजी काढून घेते. म्हणजे गरम करायला सुद्धा सोपं जातं. कारण पितळेच्या भांड्यामध्ये जर आपण जेवण जास्तीत जास्त वेळ ठेवलं तर त्याच्यामध्ये एक रासायनिक प्रक्रिया होते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. पण पितळेची भांडी कधी अशा प्रकारे कलई करून मगच त्यांचा वापर करा. तर हे मी सध्या काही ऑर्गनायझर्स मागवलेत. तर ह्याचा वापर मी कशासाठी करणार आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बघा हे खूप छान आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डिटॅच करू शकता किंवा तुम्ही एकत्र लावू शकता. घरामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी मेसी पडलेल्या असतात की ज्या अशा एका जागी आपण एकत्र करून ठेवल्या तर त्या एकदम म्हणजे व्यवस्थित दिसतात. आणि इथे तुम्ही एक सिंगलही लावू शकता किंवा अशा प्रकारे बघा 2, 3, 4 असे एकत्र करून सुद्धा लावू शकता. याचा मला वापर जो करायचा आहे तो मी आज फ्रीजमध्ये आणि बाथरूममध्ये करणार आहे. तर तुम्ही याचा कुठेही अशा प्रकारे वापर करू शकता. तर बघा अशा प्रकारे मी एकत्र लावलेत आणि याला खाली होल सुद्धा आहेत जेणेकरून तुम्ही याचा बाथरूममध्ये छान वापर करू शकता. ही दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की हे जे ग्रॉसरी बॅग्स आपल्या असतात त्याचं होल्डर आहे. कारण बऱ्याचदा बघा पिशव्या अशा जमा होतात आणि त्या तशाच पडून राहतात, मेसी दिसतात. तर त्यासाठी हे खूप मस्त ऑर्गनायझर वाटलं मला. फक्त ह्याचं मागचं जे स्टिक आहे ना ते थोडंसं चिटकत नव्हतं, पण ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच त्या बाबतीत. त्यानंतर ही गोष्ट घेतली आहे ती म्हणजे की मला काचेच्या बरण्या हव्या होत्या. तर बाहेर मी बघितल्या बरण्या बऱ्याचदा पण जी काच आहे ती खूपच पातळ वाटत होती. तर म्हणून मला हे Amazonवर मी ह्याचे रिव्ह्यूज वाचले आणि बघितल्या ह्या बॉटल्स तर खूप छान वाटल्या आणि खरंच खूप मस्त आल्यात. ह्याची जी म्हणजे काचेची जी जाडी आहे ना ती पण एकदम परफेक्ट आहे, जाड आहे. वरचं जे तोंड आहे जे बाटलीचं तर ते पण एकदम मोठं आहे. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज तुम्हाला माझ्या केसांचा अवतार बघा कसा दिसत असेल, कारण मी केस धुतल्यानंतर बघा केस असे होतात. तुमचे केस कितीही स्ट्रेटनिंगचे असतील, कसेही असतील, पण सेट केल्यानंतरच ते थोडेसे सेट होतात, नाहीतर असेच. तर बरेच जण केसांच्या बाबतीत विचारतात की काय लावते काय नाही. तर केस हे ऍक्च्युली स्ट्रेटनिंग केलेले केस आहेत आणि याला जो त्यांचा जो शॅम्पू वगैरे असतो, कंडिशनर, तर तोच आपल्याला वापरावा लागतो आणि एकदा केल्यानंतर करतच राहावं लागतं. तर म्हणून शक्यतो ज्यांचे केस खरंच चांगले असतील, व्यवस्थित असतील, तर त्यांनी या भानगडीमध्ये अजिबात पडू नका. नॅचरली जेवढे तुमचे केस छान आहेत ना तसेच नॅचरलीच ठेवा, कारण याच्यामध्ये खर्चही जास्त असतो आपल्याला आणि आपले केस पण जे नॅचरल जो टेक्स्चर असतो ना केसांचा तर तो निघून जातो आणि खूप खर्चिक आहे ही गोष्ट. तर म्हणून शक्यतो याच्यामध्ये पडू नका. जेव्हा तुमचं काही फंक्शन वगैरे असेल तेव्हा तात्पुरतं तुम्ही केस असे छान स्ट्रेट करून घेऊ शकता. तर ही झाली केसांची गोष्ट. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे की आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे, तर जसं तुम्हाला माहिती आहे की किचनचं मी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असते, काही ना काही नवीन घ्यायचा प्रयत्न करत असते. ते ह्याच्यासाठी
की आपल्याला आपण किचनमध्ये कंटिन्यू किती वेळ म्हणजे दिवसातून बराचसा वेळ 70% जो वेळ असतो तो आपण मॅक्झिमम किचनमध्ये घालवतो. तर आपल्याला आपलं किचन असं छान ऑर्गनाइज आणि असं व्यवस्थित असेल ना तर आपल्याला तिथे काम करायला सुद्धा खूप छान वाटतं. तर म्हणूनच आज मी काय मागवलंय नवीन आणि काय करणार आहे त्याचं तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बऱ्याच गोष्टी बरेच तुमचे प्रश्न होते तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुद्धा देणार आहे. आता गुरुवारपासून आपला पहिला मार्गशीर्षचा गुरुवार सुरू होतो तर त्याच्याबद्दलही काही प्रश्न होते त्यांचीही तुम्हाला उत्तरं देणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू नक्की राहा. तर चला. तर हे सगळे जार्स मी आता इथे सगळे वॉश करून ठेवलेत मस्त. तर सर्वात पहिले हे लावूया आपण जे आपण पिशव्यांसाठी घेतलंय तर ते आपण मी कुठे लावते ते मी दाखवते. तर माझ्या किचनचा बघा हा इथला हा कॉर्नरचा कप्पा आहे. तर कॉर्नरचा कप्पा ॲक्च्युली तुम्ही नवीन प्रकारे जर ट्रॉलीज किंवा असं बनवलं असेल ना तर तो खूप छान युटिलाइज करता येतो. तसे छान सेक्शन्स पण बनतात. पण इथे त्यांनी हा कडप्पा लावलेला आहे मध्ये आणि त्याच्यामुळे मला इथे काहीच करता येत नाही आहे. तर इथे मी फक्त एक सिलेंडर ठेवलं आहे जे रेग्युलर म्हणजे आपल्या ह्याचं कनेक्शन असतं ते सिलेंडर ठेवलं आहे आणि ते पिशव्या ज्या असतात ना ते अशा पडून राहतात खाली आणि मग मेसी वाटतं ते सगळं जरा. तर म्हणून मी त्याच्यासाठी हे ऑर्गनायझर घेतलंय की इथे बघायला पाठी आहे चिटकवण्यासाठी आहे. इथे पहिले मी हँग करण्यासाठी लावलं होतं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तर मी विचार करते की ह्याला इथे अशा प्रकारे तर हे जे ऑर्गनायझर मी घेतलं होतं तर हे बघा हे अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्या ज्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पिशव्या ज्या एक्स्ट्रा आपण भाजी आणतो काही आणतो तर त्याच्यासोबत आपल्याला एक्स्ट्रा पिशव्या येतात. तर त्या पिशव्या अशाच कशाही टाकून ठेवल्या ना तर मेसी होऊन जातात. तर याच्यामध्ये आपण अशा प्रकारे पिशव्या टाकल्या तर ह्या पोर्शनमधून तुम्ही पिशवी अशी खालून खेचून ती काढू शकता. तर त्याच्यासाठी हे ऑर्गनायझर आहे. तर ह्याला असं स्टिक करण्यासाठी सुद्धा दिलेलं आहे किंवा इथे बघा इथे हुक लावण्यासाठी सुद्धा दिलं आहे. समजा हे स्टिक नाही झाले तर तुम्ही इथे हुक लावू शकता. तर हे मी इथे लावणार आहे पण ॲक्च्युली हे लाकडावरती इथे हे स्टिक होत नाही आहे. तर ह्याला मी असं डबल टेप लावून बॅक साईडला डबल टेप लावून किंवा इथे मग काहीतरी असं अँगल लावून त्याला मी इथे हा लावणार आहे. फ्रीजमध्ये बघा माझं असं काही हे छोटे-छोटे बरेच पाउच येतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे. तर ते असेच डायरेक्टली ठेवले ना फ्रीजमध्ये तर खूप कसेही पडून जातात आणि मग कधी-कधी सांडतात सुद्धा आणि मग फ्रीजमध्ये सगळं मेसी होतं. फ्रीजचा जो दरवाजा असतो तो नेहमी असा छान ऑर्गनाइज असेल ना तर वस्तू घेताना पण आपल्याला इझी जातं आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. नाहीतर एरवी सर्व सामान एकावर एक पडून राहतं आणि त्यामुळे काय होतं ना, की हे पाउच खाली दाबले जातात आणि जसे पटकन असे आता हे ठेवल्यानंतर बघा किती व्यवस्थित आणि हँडी दिसतात. तर बघा दरवाजाला फ्रीजच्या माझ्या इथे मी आता हे सगळं इथलं जे सामान होतं ते काढलं आणि अशा प्रकारे इथे हे कंटेनर्स ठेवले. तर ह्यामध्ये तुम्ही लिंबू, अद्रक असं सुद्धा ह्या गोष्टी सुद्धा ठेवू शकता. तर ह्या ज्या काचेच्या बॉटल्स मी घेतल्या होत्या, काचेची बॉटल याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या टिकून राहतात. आता मी ही जी चटणी बनवली होती, पुदिन्याची चटणी बनवली होती, तर ही बऱ्याचदा म्हणजे आपण काहीही मुलांना स्नॅक्स म्हणा किंवा कशासोबतही देता येते. पण आता बघा माझ्याकडे बॉटल्स नव्हत्या, तर म्हणून मी हे स्टीलच्या अशा प्रकारच्या टोपामध्ये ठेवलं होतं. पण त्याच्यामध्ये ते पॅक राहत नाही, हवा बंद राहत नाही आणि त्यामुळे त्या चटणीची जी चव असते किंवा तिचा जो वास असतो तो लवकर निघून जातो. तर अशा प्रकारचे जे काही लिक्विड्स आपण चटण्या वगैरे बनवतो, तर ते थोडं जास्त दिवस टिकून राहण्यासाठी ना आपण नेहमी काचेच्या बॉटल्सचा वापर करायचा. त्यामध्ये ते खूप चांगलं आणि जास्त दिवस टिकून राहतं. तर म्हणून बघा एका बॉटलमध्ये मी आता ती चटणी भरून ठेवली आणि दुसऱ्या बॉटलमध्ये ही मी कांदा लसूण चटणी नेहमी ठेवते. की तुम्ही भाकरीसोबत खूप एक नंबर लागते आणि तुम्ही भाजीमध्ये सुद्धा कुठल्याही भाजीमध्ये, आमटीमध्ये फोडणी देताना तुम्ही घातलीत ना, तिची चव आणखीन एकदम मस्त लागते. तर ही मी एव्हरेस्टची यूज करते आणि मी अशा प्रकारे बघा आता ही काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवले. तर त्यामुळे कसं आहे ना, ह्या चटण्या बरेच दिवस छान राहतील आणि फ्रिजमध्ये मला या बॉटल्सची साईज पण खूप आवडली, की एकदम परफेक्ट आहे. फ्रिजमध्ये एकदम बॉटल्स व्यवस्थित बसतील. त्याचं तोंड सुद्धा बघा वरून मोठं आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट भरण्यासाठी आणि क्लिनिंगसाठी सुद्धा हे खूप इझी होतंय. तर ह्या माझ्याकडे अशा छोट्या बॉटल्स आहेत प्लास्टिकच्या ज्या मिळाल्या होत्या. तर त्याचा वापर मी असे जे ड्राय मसाले असतात तर त्याच्यासाठी करते. तर ड्राय मसाले कधीही ठेवताना त्याचे जे स्टिकर्स असतात ना, ते अशा प्रकारे आतमध्ये टाकायचे जेणेकरून बॉटलही खराब होत नाही आणि वापर संपल्यानंतर आपण ते स्टिकर काढून फेकून देऊ शकतो.
तर ह्याच्यासाठी मी काचेच्या बॉटल्सचा विचार करत होती. पण कसं आहे ना, कधी-कधी आपण खूप घाईत असतो आणि खूप साऱ्या काचेच्या बॉटल्स ठेवल्या तर म्हणजे हँडल करण्यासाठी कधी-कधी भीतीही वाटते. तर म्हणून जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच मी काचेच्या बॉटल्स ठेवल्यात. तर बघा अशा प्रकारे आपलं सेक्शन मस्त सेग्रिगेट झालेलं आहे. तर अशा बऱ्याच काय गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी, खूप महाग नाही, पण छोट्या-छोट्या गोष्टी मी अशा काही ना काही चेंजेस करत राहते, की ज्याने आपल्यालाच घरामध्ये थोडंसं ऑर्गनाइज वाटतं. नाहीतर काय होतं ना, आपण वर्षानुवर्ष तेच सामान वापरत राहतो. पूर्ण त्याचं ते झिजेपर्यंत आपण ते सामान कधी-कधी वापरत राहतो. पण तसं करण्यापेक्षा जर तुम्हाला वाटत असेल, की हे आता थोडंसं याचा यूज कमी होतोय किंवा हे खराब झालंय थोडंसं, तर ते तुम्ही चेंज करा. ते तुम्ही कोणाला तरी देऊन टाका. आणि असं नवीन थोड्या-थोड्या गोष्टी मध्ये-मध्ये चेंज करत राहा. म्हणजे एकदम आपल्याला असा लोड येत नाही, की आपल्याला पूर्ण मला किचन पूर्णच रिनोव्हेट करायचं आहे. तर मग एकदम सगळा खर्च येत नाही. आणि आणखीन एक गोष्ट मी मागवली होती, की ती म्हणजे तुम्हाला मागे जे दिसत असतील कुशन कवर्स. बघा किती सुंदर आले आहेत आणि मी खरोखर सांगते तुम्हाला, की क्वालिटीसुद्धा एकदम छान आलेली आहे याची. मला वाटलेलं, की नॉर्मल म्हणजे कॉटन असं साधी क्वालिटी येईल. पण नाही, खूप छान आली क्वालिटी आणि काहीतरी 500च्या आतमध्येच हे 5 आहेत. 449 का असं काहीतरी होतं. त्याचे जे आपण लिंक्स असतील त्या मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला. पण खूप सुंदर आले. त्याच्यामध्ये आणखीनसुद्धा कलर कॉम्बिनेशन्स आहेत. तर ज्यांना असे ब्राईट कलर्स आणि असे सिम्पल वगैरे असे बघा आपण जेव्हा काही सण वगैरे असतात तर तेव्हा आपण थोडेसे चांगले कुशन कवर्स लावतो. पण इतर दिवशी रेग्युलरला पण छानही दिसलं पाहिजे आणि साधंही वाटलं पाहिजे. तर असं मला काहीतरी हवं होतं. तर म्हणून मला हे कुशन कवर्स आवडले. रिव्ह्यूज वगैरे याचे बघितले तर खूप छान रिव्ह्यूज होते. तर म्हणून मी ऑर्डर केले आणि ॲक्च्युली बघा तुम्ही किती सुंदर आहेत. वेगवेगळे त्याचे डिझाईन्स आहेत, पण खूप सुंदर वाटतं एकदम. तर ज्यांना हवे असतील तुम्ही नक्की ऑर्डर करा. खूप छान आहेत. तर मागच्या वेळी मी किचनच्या काही वस्तू दाखवल्या होत्या, गोष्टी दाखवल्या होत्या. तर त्यामध्ये काही कमेंट्स आल्या होत्या, की सारखं-सारखं खर्च करणं परवडत नाही वगैरे. तर हे सारखं-सारखं नाही आहे. जेव्हा तुम्हाला काही रिक्वायरमेंट असते, तर असं नाही आहे, की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, तर तुम्ही लगेच उद्या किंवा आजच ती गोष्ट बुक करा आणि लगेच ती गोष्ट घ्या, असं नाही आहे. जेव्हा पण तुम्हाला कधी गरज वाटते किंवा रिक्वायरमेंट वाटते किंवा असे बरेच जण असेल, की ज्यांना खरंच गरज आहे किंवा ज्यांना करायचं आहे, पण त्यांना त्या गोष्टी माहिती नाही आहेत, आयडिया येत नाही आहे. तर त्यांच्यासाठी मी हे करून ठेवते. तर तुम्हाला जेव्हा वाटेल, की मला करायचं आहे, ताईने हा व्हिडिओ टाकला होता, ताईच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी मला दिसल्या होत्या, तेव्हा पण तुम्ही या गोष्टी नंतर ऑर्डर करू शकता आणि मागवू शकता. कधी-कधी कसं असतं ना, की आपण जेव्हा आपल्याला गरज पडते, तेव्हा आपण ती वस्तू जेव्हा शोधायला जातो, दुकानामध्ये म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा, तर आपल्याला ती कधी-कधी मिळत नाही. तर म्हणून आम्ही स्वतः वापरतो. मग ह्याच्यामध्ये जे मला चांगलं वाटतं ते मी तुम्हाला चांगलंच सांगते. जे मला वाटतं की नाही हे बरोबर नाही आहे, तर ते पण मी तुम्हाला तसं सजेस्ट करते. तर ह्या सगळ्या गोष्टी किचनच्या आणि ह्या अशा मी नवीन थोड्याशा काही ना काही मागवल्या होत्या. तर काही ना काही चेंजेस करत राहायचे म्हणजे छान वाटतं. आपण जसं स्वतःमध्ये थोडंसं काही ना काही चेंज करतो तर आपल्याला कसं फ्रेश वाटतं. तर तसंच घरामध्ये थोडेसे चेंजेस केले तर आपल्यालाही छान वाटतं. तर हे झाले घराचे चेंजेस आणि त्यानंतर म्हणजे किचन रिलेटेड किंवा अशा काही गोष्टी छोट्या-छोट्या. आणि त्यानंतर आता परवापासून म्हणजे गुरुवारपासून आता आपला मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. आज अमावास्या लागणार आहे, उद्या अमावास्या संपणार आहे. तर त्याच्यामुळे उद्यापासूनच म्हणजे अमावास्या संपते तर उद्यापासूनच मार्गशीर्ष सुरू होतो. आणि पहिला गुरुवार आपला जो गुरुवार येतोय तो पहिला गुरुवार आहे. तर गुरुवारच्या बाबतीत मी पूर्ण डिटेल व्हिडिओ केलेले आहेत, की आता रिसेंटचा जो व्हिडिओ केला आहे, की त्याच्यामध्ये गुरुवारचं व्रत कसं करायचं, कसं काय करायचं, मांडणी कशी करायची, मागच्या वर्षीचे संपूर्ण व्हिडिओ आहेत. पहिला गुरुवार, दुसरा गुरुवार सर्व व्हिडिओ आहेत. तर तुम्हाला भरपूर आयडिया आणि भरपूर माहिती मिळेल त्याच्यामधून, की काय काय करायचं आहे. तरी बऱ्याच जणांचे बरेच काय काय प्रश्न होते त्याच्या रिलेटेड. तर एका ताईने विचारलं होतं, की 5ही गुरुवार करायचे का? तर हो, 5ही गुरुवार करायचे. त्यानंतर म्हणजे 5व्या गुरुवारी अमावास्या आहे, तर 5वा गुरुवार पण करायचा का? तर हो, 5वा गुरुवारसुद्धा करायचा. त्यानंतर समजा 5 गुरुवारच्या दरम्यान आपले कधी पिरियड्स आले, तर एखादा गुरुवार समजा मिस झाला, तर मग मी त्याच्या पुढचा गुरुवार करू का? तर खरं सांगायला गेलं तर गरज नाही आहे. कारण तेव्हा मार्गशीर्ष महिना संपून जातो. तर असं होतच नाही, की म्हणजे जेव्हा 4 येतात तेव्हा आपल्याला सगळे मिळतात. पण कधी-कधी असं होतं, की सगळे गुरुवार मिळतात. तर एखादा गुरुवार जरी जरी तुमचा गेला
तरी चालेल. तुम्ही त्या गुरुवारी जेव्हा तुमचे प्रॉब्लेम असेल, पिरियड असेल, तर त्या गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करा. तुमच्या घरातली जी व्यक्ती असेल तर त्यांना पोथी वगैरे वाचायला सांगा. आणि समजा तुम्ही पाळत असाल, म्हणजे काहीच हातबोट कशालाच काही लावत नसाल किंवा काही करतच नसाल देवपूजा वगैरे, तर मग नाही केलं तरी चालेल. फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे बस. तर आणि पुढचा मला वाटत नाही की पुढचा गुरुवार करायची काही गरज आहे. समजा तुम्हाला उद्यापनाचा जो 5वा गुरुवार आहे तो समजा तुम्हाला मिळत नाही आहे, त्या गुरुवारी समजा तुमचा प्रॉब्लेम आला, तर मग तुम्हाला त्याचा जो पुढचा गुरुवार असतो ना, त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करावं लागतं. पण शक्यतो कसं असतं ना, की जो मार्गशीर्ष महिना आणि दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. तर त्या वेळेलाच ती गोष्ट झाली पाहिजे. जर तुमच्या घरी जरी 5व्या गुरुवारी तुमचा प्रॉब्लेम आला आणि तुमच्या घरी जर कोणी करणारं असेल, म्हणजे मुलगी म्हणा, मिस्टर म्हणा, समजा कोणी करणारे असतील, तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ते उद्यापन करून घेऊ शकता. तुम्ही त्या दिवशी थोडंसं बाजूला बसा, कुठेही हातबोट लावू नका आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता. तर आणखीन दुसरे प्रश्न होते की ते म्हणजे की ताई नारळ तोच नारळ ठेवायचा 5ही गुरुवारी की वेगवेगळे नारळ घ्यायचे? तर तोच नारळ ठेवायचा. आणि जे आपण तांदूळ पण ठेवतो म्हणजे अक्षदा, जे देवीच्या कलशाच्या खाली जे अष्टदल कमळ काढतो, तर ते तांदूळसुद्धा 5ही गुरुवारी तेच तांदूळ ठेवायचे. तर नारळ जो ठेवायचा आहे तो नारळ काय करायचा, पाण्यामध्ये ठेवायचा. म्हणजे तो 5 गुरुवारपर्यंत तुमचा नारळ व्यवस्थित राहतो. एक साईडला कुठल्या तरी भांड्यामध्ये पाण्यामध्ये तुम्ही ठेवून द्या. कारण डब्यामध्ये जेव्हा तुम्ही नारळ सुका करून ठेवता ना, तर तो तडलाच जातो. कारण आता थंडीसुद्धा आहे, तर नारळ लवकर तडतात. तर म्हणून तो नारळ कंटिन्यू पाण्यामध्ये ठेवा, तो छान राहतो. रोज त्याचं पाणी बदलत राहा नारळाचं, नारळ व्यवस्थित राहतो. त्यानंतर आणखीन काय प्रश्न होते की हां, आता हा नारळ 5व्या दिवशी काय करायचं, म्हणजे 5व्या गुरुवारी नंतर काय करायचा? तर हे जे पण सगळं निर्माल्य जमा होतं, जे पण पूजेचं सगळं सामान आणि नारळ वगैरे जे पण असतं ना, तर ते सगळं 5व्या गुरुवारी आपल्याला नदीमध्ये विसर्जित किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं असतं. स्पेशली नारळ तर तुम्हाला विसर्जित करायचाच असतो. तो नारळ फोडायचा नाही, खायचा नाही, तो नारळ विसर्जित करायचा असतो. त्यानंतर आणखीन काय असतील आता गुरुवारचे प्रश्न? आणखीन काय असतील तर तुम्ही मला आता विचारा, मग मी सांगेन तुम्हाला कमेंटमध्ये. आणि कालच्या व्हिडिओला म्हणजे धनश्री इथे आली होती, हाऊस क्वीन जी इथे आली होती, तर त्या व्हिडिओला तुम्ही इतकं प्रेम दिलत ना, म्हणजे काही कमेंट्स तर वाचून अक्षरशः माझ्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं, की मला माहीत नव्हतं की इतके लोक आपल्यावरती खरंच प्रेम करतात. कारण इतर वेळी रोज जे व्हिडिओ जातात ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मली व्हिडिओ रिलेटेडच कमेंट असतात. अशा कमेंट मी पहिल्यांदाच वाचल्या एवढ्या. आणि मला खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं की खरंच आपल्याला लोक खरंच इतकं प्रेम करतात. तर हे मला खरंच तुमच्या कालच्या कमेंट्समधून आणि खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलेलं त्यावेळेला, की म्हणजे खूप भरून आलं मला. जसं बऱ्याच लेडीजने म्हणजे बऱ्याच ताईंनी त्याच्यामध्ये टाकलं होतं की तुम्ही दोघी जेव्हा भेटलात तेव्हा आम्हाला भरून आलं. तसंच तुमच्या कमेंट्स वाचून सुद्धा मला खूप भरून आलं. त्यावेळी खूप 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 आपुलकी वाटते मला. असे जेव्हा कमेंट्स येतात ना, खूप भारी वाटतं. तर तुमचं प्रेम असंच राहा. तर धनश्री आली होती आणि मला पण खूप भारी वाटलं आणि आम्ही खरंच खूप गप्पा मारल्या. बऱ्याच जणांनी खूप छान छान ऑब्झर्व केलं की तुम्ही खूप एकदम गहन गप्पा मारत होतात वगैरे, असं खूप भारी ऑब्झर्व केलं बऱ्याच जणांनी. आणि खूप छान वाटलं. आणि खरंच मला माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये खूप साम्य वाटतं. कारण तिचे विचार आणि माझे विचार बऱ्यापैकी म्हणजे खूप 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 जुळतात. ती जसा विचार करते, तिचं नेचर जसं आहे तसंच माझंही नेचर थोडंफार तसंच आहे. आणि खरंच मला खूप चांगलं वाटलं, म्हणजे माझ्या बहिणीसारखीच वाटली ती मला. आणि खूप मस्त वाटलं. तर तुमच्या कमेंट्स खूप छान छान आल्या. असंच तुम्ही नेहमी कमेंट्स करत राहा व्हिडिओला. त्यामुळे कसं आहे ना, खूप भारी वाटतं जेव्हा आपण काहीतरी करतो आणि त्याच्या रिटर्न्समध्ये असं म्हणजे वैचारिक जी देवाणघेवाण आहे ना, ती होते त्याच्यामधून. आणि मला माहितीही पडतं की कोण व्हिडिओ बघतंय, कोणाचे काय रिस्पॉन्स येतात, कोण काय रिप्लाय करतंय, किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल, काय असेल, तर ते पण तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारा. मी नक्कीच तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देईन. तर सर्वांना कालच्या इतक्या साऱ्या भरमसाठ प्रेमासाठी आणि अशा छान छान कमेंट्ससाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.